माझी मुलगी मला म्हणत होती, "मम्मी, बरेच दिवस तू शंकरपाळी नाही बनवलीस." मग काय, आज खास तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी बनवणार आहे खारी खुसखुशीत अशी शंकरपाळी. नमस्कार मंडळी, मी दर्शना शिर्के. माय सिक्रेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया खारी शंकरपाळी बनवायला. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी 250 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. त्यात अर्धा चमचे जिरे हातावरती क्रश करून घ्यायचे आहे. आता थोडीशी पिठी साखर घालायची आहे, त्याने टेस्ट छान आणि बॅलन्स्ड येते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका साईडला तेल गरम करत ठेवते. हे साधारण 1 कप तेल आहे किंवा 1 पेला तेल आहे. गरम तेल घातल्याने पिठाला छान कुरकुरीत टेक्स्चर येतं. शंकरपाळी तळल्यानंतर हलक्या आणि खुसखुशीत होतात. मोहन योग्य प्रमाणात असेल तर शंकरपाळी आतून पोकळसर आणि क्रिस्पी बनतात. जर मोहन कमी पडलं तर शंकरपाळी कडक होऊ शकते आणि खूप जास्त झालं तर त्यात जास्त तेलकट होऊ शकतात. आता तेल घातल्यानंतर हे पीठ जे आहे हे आपण एकजीव करून घ्यायचे आहे. गरम असल्यामुळे नक्कीच आपण हाताने तर करणार नाही, तर चमच्याच्या सहाय्याने ह्याला अगदी छान असं मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पीठ मळा. पीठ खूप मऊ झालं तर शंकरपाळी कुरकुरीत होत नाही आणि खूप जास्त घट्ट झालं तर लाटताना क्रॅक्स पडतात. पीठ मध्यम घट्ट असावं, ना खूप जास्त मऊ ना खूप कडक. पीठ मळताना जास्त मऊ मळू नका. फक्त एकजीव झालं की पुरेसं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मोहन नीट मिसळलेलं असलं पाहिजे. हातात दाबलं की पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. हे पीठ जे आहे हे मी आता इथे छान असं मळून घेतलेलं आहे. याला थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावून ह्याला 15 मिनिटं रेस्ट करत ठेवायचं आहे. आता 15 मिनिटं हे रेस्ट करत ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा मी छान असं त्याला मळून घेते आहे. ह्या पिठाचे 3 समान गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला शंकरपाळी कशी आवडते, गोड की खारी, कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या मुलीला तर गरमागरम शंकरपाळी खूप आवडतात. तुमच्या घरी कोणाला जास्त आवडतात? आणि हो, तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, खूप पातळ लाटू नका. खूप पातळ लाटलं तर शंकरपाळी खूप कडक होतात आणि खूप जाड ठेवलं तर त्या आतून नीट शिजत नाहीत.
मी इथे चिरण्याच्या सहाय्याने या शंकरपाळीला शेप करून घेते आहे। डायमंड आकाराचा शेप करून मी ह्याचे जे तुकडे आहेत हे अगदी हलक्या हाताने तेलामध्ये सोडणार आहे। तेल मी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आहे। एक बॅच मी मगाशी तळली होती, ती तुम्हाला दाखवणं माझं राहूनच गेलं, पण ही दुसरी बॅच जी आहे शंकरपाळीची ती मी ह्यामध्ये तेलामध्ये सोडलेली आहे। आता हा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तेल आणि तळणी। तर सर्वप्रथम तेल मध्यम आचेवरती गरम करा। तेल खूप जास्त गरम नको आणि खूप थंडही नको, तेल योग्य तापलेलं असावं। हे कसं ओळखायचं तर पिठाचा छोटासा तुकडा तेलात टाकायचा, तो लगेच वर आला तर हळूहळू बबल आले तर तेल परफेक्ट आहे। जर तुकडा लगेच ब्राऊन झाला तर खूप तेल जास्त गरम आहे। आता शंकरपाळ्या थोड्या थोड्या घाला, एकदम जास्त घातल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि ते जास्त तेल शोषतात। नेहमी मध्यम ते मंद आचेवरती तळायचं। हाय फ्लेमवर तळल्यास बाहेरून लगेच रंग येतो पण आतून कच्चं राहू शकतं। तळताना हलक्या हाताने उलटा पलटा करा, सतत हलवू नका। सोनेरी रंग आला की बाहेर काढा, जास्त ब्राऊन होईपर्यंत तळू नका, नाहीतर ते कडक होतात। आणि लक्षात ठेवा, शंकरपाळ्या बाहेर काढल्यानंतरही थोड्या शिजत राहतात, पूर्ण थंड झाल्याशिवाय त्या अजून कुरकुरीत होतात। मध्यम आच आणि थोडासा संयम एवढंच सिक्रेट आहे परफेक्ट शंकरपाळीचं। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत मंडळी धन्यवाद।